सरपंच अनुपस्थित राहिल्याने कंदलगावच्या उपसरपंचाच्या निवडीला स्थगिती। ग्रामविकास अधिकारी DM पाटील यांची माहिती। दिनांक 27 डिसेंबर 2024 रोजी कंदलगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक पार पाडणार होती, परंतु सदर निवडणुकीसाठी अध्यक्षीय अधिकारी तथा विद्यमान सरपंच अनुपस्थित राहिल्याने कंदलगावच्या उपसरपंचाची निवडणूक प्रक्रिया पार पाडता आली नसल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी DM पाटील यांनी शुक्रवारी दुपारी 3 वाजल्याच्या सुमारास पत्रकारांशी बोलताना दिली आहे। मी ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत कंदलगाव DM पाटील आज दिनांक 27/12/2024 रोजी कंदलगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच पदाची निवडणूक या ठिकाणी लावलेली होती। पण जे अध्यक्ष अधिकारी तथा सरपंच या उपसरपंच निवडणूक प्रक्रियेसाठी अनुपस्थित राहिल्याने आजची निवडणूक प्रक्रिया पार पाडता आली नाही। महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 33 मधील क च्या तरतुदीनुसार उपसरपंचाची निवडणूक ही सरपंचाच्या अध्यक्षतेखाली घेणे अधिनियमात असल्याने या सभेसाठी सरपंच अनुपस्थित राहिल्यामुळे आजची उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया पार पाडता आली नाही। तर सदर झालेल्या सभेसाठी या ठिकाणी 8 सदस्य उपस्थित होते, त्यामुळे जी निवड प्रक्रिया पार पाडता आली नाही त्याबाबत जे काही झालेले इतिवृत्त आहे ते माननीय तहसीलदार, माननीय गटविकास अधिकारी व माननीय जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात येईल असं उपस्थित सदस्यांना सांगून आजची ही उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया थांबविण्यात आली आणि सभा समाप्त करण्यात आली। मी ग्रामपंचायत सदस्य अमित जगताप नवटे कंदलगाव आज रोजी 27/12/2024 रोजी उपसरपंच निवडणूक प्रक्रिया पार पाडणार होती। सरपंच शारदा पंडित कडते यांना निवडणुकीचे अधिकार दिले होते। विरोधातला सरपंच होतोय, उपसरपंच होतोय म्हणून कायद्याच्या नियमाचं उल्लंघन करून त्यांनी कामात म्हणजे त्यांच्या शासकीय कामात कसूर ठेवून जाणून बुजून त्यांनी अनुपस्थित दाखवून काय मेडिकल असेल त्यांचं काय असेल ते कारणं दाखवून अनुपस्थिती दाखवली। शासनाने ह्याचा योग्य विचार करून तहसीलदार साहेब असतील, BDO साहेब असतील, निवडणूक आयोग असेल आम्हाला न्याय द्यावा एवढंच विनंती करतो। मी सोमनाथ जोकारे ग्रामपंचायत सदस्य कंदलगाव आज रोजी 27/12/2024 रोजी कंदलगाव येथे उपसरपंच निवडीबद्दल आज निवड होती। त्या निवडीच्या प्रक्रियेमध्ये सभेचे अध्यक्ष अनुपस्थित राहिल्याबद्दल इथं निवड होऊ शकली नाही आणि या निवड प्रक्रियेमध्ये आम्ही टोटल 8 सदस्य आहेत। टोटल 13+1 सदस्य असं आमच्या ग्रामपंचायती बॉडी आहे। या बॉडीमध्ये आता आज निवड प्रक्रिया असल्या कारणाने 8 सदस्यांनी उपस्थिती लावून सगळ्यांनी उपस्थिती लावली आणि या उपस्थितीत थांबवल्या कारणाने अध्यक्ष अनुपस्थित राहून निवडणूक थांबवली। कारण असताना कुठल्याही आजार आहे म्हणून असं दाखवून आजारी नाहीत का नाही असे त्याने कारण दाखवून निवडणूक प्रक्रियामध्ये त्याने उपस्थित दाखवले। आज या कारणाने आज शासनाने सरपंचाला अध्यक्षपदाचा अधिकार दिला, परंतु तो अधिकार त्यांनी नियमातने न वापरता गैरवापर करून हा पदाचा त्यांनी याबद्दल शासनाने आणि निवडणूक आयोगाने त्याबद्दल दखल घ्यावा अशी माझी विनंती आहे। धन्यवाद। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।